नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी राज्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि शेतकऱ्याला या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा लागली होती। आणि यासाठीच मागील 1 महिन्यापासून राज्य सरकारने जिल्ह्यानुसार बाधित शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करून त्याच्या वितरणाला सुरुवात केली आहे। आणि आता राज्यामध्ये या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 332 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करून त्याच्या वितरणाला राज्य सरकारने सुरुवात केली आहे। तर मग कोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर केला आहे आणि या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचे वितरण कशा प्रकारे करण्यामध्ये येणार आहे, जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये मान्सूनोत्तर पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। 2,46,188 शेतकऱ्यांसाठी 332 कोटी 96 लाख रुपये मंजूर करण्यामध्ये आले आहेत। तसेच या बाधित शेतकऱ्यांना वाढीव दरासही रक्कम मंजूर करण्यात आली आहे। तसेच राज्यामध्ये नोव्हेंबर मध्ये 27 व 29 दरम्यान झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। कपाशी आणि तुरीला याचा जोरदार फटका बसला होता। त्यामुळे नुकसान भरपाईसाठी 207 कोटी 92,64,810 रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यामध्ये आली होती। नंतर शासनाने हेक्टरची मर्यादा वाढवल्याने त्यानुसार नवा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यामध्ये आला। तसेच या दोन्ही प्रस्तावांना एकत्रितपणे महसूल विभागाकडून मंजुरी प्रदान करण्यामध्ये आली आहे। NDRFच्या निकषानुसार याआधी 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत दिली जात होती। शासनाने प्रमाण 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढवण्याचा आता निर्णय घेतलेला आहे। तसेच शासनाच्या निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी 8,500 रुपयांऐवजी 13,500 रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी 17,000 रुपयांऐवजी 27,000 रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 22,500 रुपयांऐवजी 36,000 रुपयांची मदत देण्यामध्ये येणार आहे। गत वर्षापासून शासनातर्फे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर महाडीबीटीच्या माध्यमातून ही आर्थिक मदत दिली जाते। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होणे आवश्यक आहे आणि तहसील कार्यालय स्तरावरून याची कार्यवाही देखील सुरू करण्यामध्ये आली आहे। तर मग अकोला जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 332 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आता लवकरच या निधीचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण देखील करण्यामध्ये येणार आहे। आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या शेती संबंधीतील सर्व प्रकारच्या घडामोडी लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी एक वेळेस अवश्य डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर जाऊन आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।